नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की भरपूर कष्ट करून आपल्याला यश लाभत नाही. नोकरी व्यवसायात हवी तेवढी प्रगती होत नाही. आरोग्य चांगलं राहत नाही. समाजात चांगलं स्थान मिळत नाही. योग्य अशी प्रगती होत नाही. नातेसंबंध बिघडतात. पतीपत्नीमध्ये मतभेद होतात. पैसा हा सेविंग होत नाही. अनावश्यक खर्च वाढतात. एकदा कर्ज घेतलं तर ते कमी व्हायचं सोडून ते वाढतच जातं. आता यासाठी कारणीभूत असतात त्या गोष्टी म्हणजे तुमच्या वास्तूत असलेले वास्तुदोष. बऱ्याच वेळा असं होतं, उत्तर दिशा धन देणारे असते, या दिशेस वास्तुदिशा असल्यास तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम्स हे येतात. ईशान्य दिशा आपल्याला ईश्वराचा आशीर्वाद देत असते. यामुळे या दिशेस वास्तुदोष असल्यास आपल्या कामाला यश मिळत नाही व आपले प्रयत्न असफल झाल्यामुळे आपण आयुष्यात चांगली प्रगती करू शकत नाही. पूर्व दिशा ही सूर्यग्रहाची आहे व ती प्रगती देणारी दिशा आहे. या दिशेस वास्तुदोष असल्यास आपली प्रगती ही ठप्प होताना दिसते. आपल्याला समाजात मान मिळत नाही. आग्नेय दिशा ही वैवाहिक सौख्य देणारे आहे. त्याचबरोबर तुम्हाला लक्झरी लाईफ देणारे आहे, भौतिक सुखी देणारे आहे, तुम्हाला ऊर्जा देणारी ही दिशा आहे. त्यामुळे या दिशेस असलेले वास्तुदोष हे तुमच्या मॅरिड लाईफमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करतात. पतीपत्नी मतभेद होताना दिसतात. याचबरोबर तुम्ही लक्झरी लाईफ जगू शकत नाही. तुमचा दक्षिण नैऋत्य हा भाग असा आहे की तुम्हाला हा विनाकारण खर्च करायला लावतो. या दिशेत जर का वास्तुदोष असतील तर तुमचे नक्कीच पैसे हे विनाकारण खर्च होणार. पश्चिम नैऋत्य भाग हा तुमच्या पैशाच्या बचतीसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे या दिशेत जर का वास्तुदोष असतील तर तुमच्या पैशांची बचत ही होणार नाही. तुमच्या मुलाच्या शिक्षणातही अडचणी येऊ शकतात. आणि जर का तुमचा वायव्य भाग अशुभ असेल तर नक्कीच या ठिकाणच्या वास्तुदोषामुळे तुम्हाला मानसिक त्रास हे जाणवतात. त्यामुळे घरात चांगला पैसा यावा, चांगली प्रगती व्हावी, चांगले वैवाहिक सौख्य मिळावे, पैशांची चांगली बचत व्हावी, त्यात वाढ व्हावी व आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी असं जर का वाटत असेल तर नक्कीच तुमच्या वास्तूमधील वास्तुदोष घालवणं हे अतिशय गरजेचं आहे. पत्रिकेतील ग्रहस्थिती ही तुम्हाला 50% तुमच्या प्रगतीसाठी कारणीभूत असते, तर 50% ही तुमची वास्तू तुमच्या प्रगतीसाठी कारणीभूत असते. तुमच्या पत्रिकेत ग्रहस्थिती ही शुभ असेल तर नक्कीच तुमची 50% प्रगती तुम्ही इथं अचीव करता. आणि जर का वास्तू शुभ असेल तर इथं 50% राहिलेली तुमची प्रगती तुम्ही इथं मिळवता. यामुळे काय होतं, ज्या व्यक्तीची पत्रिका शुभ आहे व त्याची वास्तूही शुभ आहे तो 100% ग्रोथ करताना आपल्याला दिसतो. पण ज्या व्यक्तीची फक्त पत्रिका चांगली आहे व वास्तुदोषयुक्त आहे अशा ठिकाणी त्या व्यक्तीची प्रगती ही 50%च होते. ज्या व्यक्तीची वास्तू शुभ आहे व पत्रिका अशुभ आहे त्याचीही 50%च फक्त प्रगती होताना दिसते. ज्यावेळी तुमच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती शुभ असते व वास्तूही शुभ असते त्यावेळी तुमची 100% प्रगती होतेच होते. पत्रिकेतील ग्रहस्थिती कशी असते हे आपल्या हातात काहीच नसतं, कारण ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळी आकाशात जी ग्रहस्थिती असते त्यानुसार आपल्याला त्याची शुभ अशुभ फळं मिळताना दिसतात. परंतु वास्तू ही अशी गोष्ट आहे की त्यामध्ये काही चेंजेस करून आपण त्या एनर्जी आपल्याला अनुकूल करून आपली प्रगती ही नक्कीच साधू शकतो. यामुळे समृद्ध बनण्यासाठी, आरोग्यवान जीवन जगण्यासाठी, उत्तम प्रगती करण्यासाठी, पैशांची बचत करण्यासाठी व त्यात वाढ करण्यासाठी व कर्जमुक्त आयुष्य जगण्यासाठी वास्तू व्हिजिट करून वास्तूमधील जे काय वास्तुदोष असतील ते घालवणं हे अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 9763975269. ज्यावेळी तुम्ही आमची वास्तू व्हिजिट बुक करता त्यावेळी आम्ही तुमच्या घरी येऊ, तुमच्या वास्तूचे योग्य असे निरीक्षण करू व त्यातील जे वास्तुदोष असतील तर त्याच्यावर विनातोडफोड असे उपाय सुचवू. याचबरोबर तुमची पत्रिकाही आपण त्यावेळी चेक करू, जेणेकरून वास्तू व ज्योतिष या दोन्ही शास्त्राच्या माध्यमातून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा आपण 100% प्रयत्न करू. त्यामुळे तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवे असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमच्या सेवेत नेहमीच हजर आहोत. थँक्यू.